केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यात रुग्णांची रक्ताविना परवड। 2 ते 3 वर्षांपासून रक्तदान करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या व रक्त तपासणीसाठी लागणारे किट्स उपलब्ध नसल्याने रुग्णांना रक्त मिळेना। रक्ताविना अनेक शस्त्रक्रिया रखडल्या। बुलढाणा शासकीय वैद्यकीय विद्यालयातील व रुग्णालयात रुग्णांची परवड। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तपेढी असूनही रक्त जमा करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या व रक्त तपासणीसाठी लागणारे एलिझा किट्स गेल्या 2 ते 3 वर्षांपासून शासकीय पुरवठा बंद असल्याने रुग्णांना वेळेत रक्त मिळत नाही आणि त्यामुळे ग्रामीण भागातून दुरून आलेल्या रुग्णांची रक्तासाठी मोठी परवड होत आहे। याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा दिला। मात्र आम्ही बाहेरून हे किट्स खरेदी करत असतो, मात्र शासकीय पुरवठा बंद असल्याने त्यांनी सांगितलं आहे। आज बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील वंदना दिवनाले या महिलेची गर्भाशयाची शस्त्रक्रिया असल्याने तिला सामान्य रुग्णालयाच्या महिला कक्षात दाखल करण्यात आले। मात्र रक्त मिळत नसल्याने तिची शस्त्रक्रिया आता लांबणीवर गेली आहे। अशा अनेक शस्त्रक्रिया रक्त अभावी लांबणीवर पडल्या आहेत। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून रक्तपेढीत रक्त जमा करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या व रक्त तपासणीसाठी लागणारे एलिझा किट्स उपलब्ध नाहीत। मात्र संबंधित प्रशासन या किट्स बाहेरून रुग्णांना विकत आणायला लावत आहेत आणि यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दळ पडत आहे। प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा। सरकारी दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये किती ब्लड किट उपलब्ध नाहीत अशी रुग्णांची ओरड आहे। काय परिस्थिती आहे सध्या? ब्लड किट उपलब्ध होतात की नाही होत आणि कशी त्याची परिव्यवस्था करतात? ऍक्च्युली आता किट अवेलेबल नव्हत्या, त्याच्यामुळे थोडा पेशंटची गैरसोय झाली। बट आता आज 11:30 वाजता आम्हाला एक किट अवेलेबल झाली आहे। एका किटमध्ये आपण 96 बॅग्स अवेलेबल करू शकतो। सो आता टेस्टिंग सुरू केलेली आहे, तर काही तासानंतर ब्लड अवेलेबल होईल। किट उपलब्ध नसल्याची तक्रार 2 ते 3 वर्षापासून उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे। म्हणजे आमची रिक्वायरमेंट पाठवणं चालूच असते। दर 2-3 दिवसानंतर आम्ही रिक्वायरमेंट पाठवतो आणि जसं किट अवेलेबल खाली म्हणजे स्टोअरमध्ये जसे किट अवेलेबल होतात ते आम्हाला प्रोव्हाइड करतात आणि त्यानुसार आम्ही टेस्टिंग लावतो। मी राहुल राजेंद्र दिवनाले, माझी आई इथं वुमन्स हॉस्पिटलला भरती आहे। त्यांना गर्भपेशीमध्ये चरबीची गाठ असल्यामुळे तर त्यांना रक्त कमी असं सांगितलं असल्यामुळे आधी 1 दिवस रक्त दिलं, नंतर आता आम्हाला रक्त काल रात्रीला सांगितलं होतं रक्त कमी अंगामध्ये। त्यासाठी आज आम्ही सकाळी 10 वाजेपासून येऊन इथं डोनर घेऊन बसलोय। त्यांच्याकडे गेलो, ते एलायझाची कोणती किट असते रक्त घ्यायची तर ती अवेलेबल नाही आहे म्हणता। जर आम्हाला जर एवढं हे करत आहे तर मग आर्थिक बाकीच्या नागरिकांना कसं आहे, मी जर शिकलेला आहे, बाकीचे कसे असतात आता सुशिक्षित नसतात काही त्यांना तर खूप त्रास आहे ना। हे दवाखाने गोरगरिबांसाठी असतात। आता रक्त मिळालं नाही? रक्त मिळालं तुम्हाला? नाही, अजून मिळालेलं नाही।